नमस्कार। आज एक भव्य दिवस हिंद केसरी मैदान पार पडते। आदत हिंद केसरी वीरकरवाडी तालुका मान जिल्हा जिल्हा सातारा या ठिकाणी आणि याच मैदानात काही गट पण आले। तर कोण कोण गट पासून सेमीसाठी पात्र झाले याचा आपण पाहणार, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, या मैदानात गट क्रमांक 1 मध्ये घाणंदकरांचा दुर्गा पाहिला आणि त्याच्यासोबत पाहिला थार आणि गाडीवरती ड्रायव्हर होते बारीक ड्रायव्हर। गाडी गट पासून सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 2 मधून शूटर आणि भोंगा गट पासून सेमीसाठी पात्र झालेत। गाडीवरती ड्रायव्हर होते दिलीप ड्रायव्हर। गट क्रमांक 3 मधून गट पासून सेमीसाठी पात्र झालाय मल्हार आणि गाडीवरती ड्रायव्हर होते गणेश ड्रायव्हर। गट क्रमांक 4 मधून मल्हार आणि भारत गट पासून सेमीसाठी पात्र आहे। ड्रायव्हर होते अक्षय ड्रायव्हर। गट क्रमांक 5 मधून पुन्हा एकदा भारत आणि सूर्या सेमीसाठी पात्र। गाडीवरती ड्रायव्हर होते बाळ ड्रायव्हर। गट क्रमांक 6 मित्रांनो सामना आहे। गट क्रमांक 7 मध्ये भिवघाट एक्सप्रेस वगैरे पाहिला आणि त्यासोबत पाहिला मायव्या आणि गाडीवरती ड्रायव्हर होते बाळ ड्रायव्हर। गट क्रमांक 8 मधून मायव्या गट पासून सेमीसाठी पात्र झाला आहे। गट क्रमांक 9 मध्ये मित्रांनो आपल्या बैलगाडी क्षेत्रातील देव बाकासूरचा सेम टू सेम कॉपी म्हणजे छोटा बाकासूर आणि त्यासोबत पाहिला साई। गट क्रमांक 10 मधून लक्ष आणि छोटा पिस्टन सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 11 मधून तेजा आणि बाब्या सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 12 मध्ये मित्रांनो पाखऱ्या पाहायला पाखऱ्यासोबत पाहायला ते काय समजू शकलं नाही। गाडीवरती ड्रायव्हर होते सोन्या ड्रायव्हर। गट क्रमांक 13 मध्ये मित्रांनो निकाल ऑब्जेक्शन घेण्यात आलं होतं, कारण की हे आदतचं मैदान आहे आणि त्यांचं ऑब्जेक्शन होतं की हा आदत नसून दुसरा आहे। बघूया निकाल चेंज करतील होते। गट क्रमांक 14 मध्ये सैतान गट पासून सेमीसाठी पात्र झाला आहे। तर याच गटामध्ये मानगडचं वादळची सेमीला गटाला हार झाली आहे। गट क्रमांक 15 मध्ये मौजी आणि 7-12 राजा सेमीसाठी पात्र। गट क्रमांक 16 मध्ये बावधनकरांचा लक्ष्या आणि आदत बाब्या सेमीसाठी पात्र झाला आहे। गट क्रमांक 17 मधून शंभू गट पासून सेमीसाठी पात्र झाला आहे। गट क्रमांक 18 मध्ये मित्रांनो कंदूर राजासोबत पाहिला शेवाळ्याबांचा पाखऱ्या। तर गाडीवरती ड्रायव्हर होते आप्पा ड्रायव्हर कारोंडेकर। गट क्रमांक 19 मध्ये बाजी आणि ब्लॅक टायगर गट पासून सेमीसाठी पात्र झालाय आणि गट क्रमांक 20 मध्ये पाहिला घाणंदकरांचा स्वराज। तर हे होते 21 आणि मित्रांनो गट क्रमांक 21 मध्ये बैलगाडी क्षेत्रातील देव बाकासूर सेमीसाठी पात्र झालाय। तर बाकासूर आणि सरोज नंदीना सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। चातरून भेटूया पुन्हा एकदा नवीन अपडेट्स भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो बाकासूर सोबत पाहिला कार्तिक। आज पुन्हा एकदा बाकासूर 13वा हिंद केसरी होईल का?